हाय हॅलो नमस्कार। तर मी सारिका तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर चला तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळची माझी रुटीन कशी असते। आणि आजचा रविवार आहे त्यामुळे म्हटलं चला थोडंफार काय होईना पण शूट वगैरे करावं। आणि त्यानंतर मग चला मग आता संध्याकाळचे 6 वाजले। आता त्यानंतर मग सकाळी जरा मी क्लिनिंग वगैरे केली होती, ते काही म्हणजे मिनी ब्लॉग मध्ये मी टाकलेलं आहे, शूट वगैरे केलं होतं। आणि मोठा ब्लॉग वगैरे काही शूट झाला नव्हता त्यामुळे मग मी आणि रोजचं कसं आपलं मिनी ब्लॉग वगैरे असतो त्यामुळे मग मोठा ब्लॉग आपला कसं जास्त नसतो। आता कसं छोट्या ब्लॉग मध्ये पण तेच दाखवायचं आणि मोठ्या पण मध्ये तेच दाखवायचं ते मला नाही आवडत। तर त्यामुळे म्हटलं चला मग कसं आहे आपला मोठा ब्लॉग असं थोड्या दिवसांनी का होईना पण येत जाईल। आता किचन मध्ये आले आणि त्यानंतर मी इथे कांदा वगैरे चिरून घेते। आणि म्हणजे मी व्हिडिओ शूट म्हणजे असं बोलून करायचे प्रयत्न केले बरं का। आणि पण त्यानंतर कसं असतंय आमच्या इथे खाली रोड आहे ना त्यामुळे मग आवाज व्यवस्थित येत नव्हता, त्यामुळे मी पूर्ण आवाज म्यूट करून टाकला आणि मग व्हॉइस ओव्हर दिल्यानंतर असं केलं। आता त्यानंतर मग मी कांदा वगैरे चिरून घेतला। आता त्याला मी कसं चिरून घेते कांदा आणि त्यानंतर मग तव्यावरती आम्ही भाजून घेत असतो। आता त्यानंतर खोबरं पण बारीक किसून घेतलं आणि त्यानंतर मग असं तव्यावरती भाजून घेतलं। आणि कांदा वगैरे माझं कसं जास्त असते, आता आमचे कसं म्हणजे 2-3 लोकांची भाजी असते तरी मला मला कांदे म्हणजे खूप आवडतं असं जास्त वापरलेलं भाजीला। कारण की कसे खूप छान अशी टेस्ट लागते आपली जास्त कांदा जर आपण वापरला तर। तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जा तर तिथे म्हणजे यूज जास्त कांद्याचा केलेला असतो भाजीला, तर भाजीचा म्हणजे फ्लेवर जरा छान लागतो आणि भाजी घट्ट पण येते आपली असं असतं कांद्याने। तर त्यामुळे जास्त पातळ पण येत नाही आणि आम्हाला घट्टी भाजी लागते, जास्त पातळ नाही आवडत यांना पण। आता त्यानंतर मग मी मसाला वगैरे बारीक करून घेतला आणि मटकी घेऊन आलेली होती, तर मग ती मटकीच म्हटलं भाजी करावं त्या हिशोबाने मग मटकी वगैरे काढून ठेवली होती बाहेर, असं केलं होतं। तर आता चला मग मटकी पण मी वटाणा हरभरा असं मिक्स आणत असते, मला तशीच आवडते। त्यानंतर मी ते चिकनची भाजी करून घेतली, तुम्ही बघू शकता छान अशी चिकनची भाजी आमची रेडी झाली आणि खूप अशी टेस्टी म्हणजे लागते बरं का। आणि त्यानंतर मग भाजी त्यानंतर बाजरीच्या भाकरी वगैरे मी करून घेतल्या होत्या आणि थोडंसं मुलांना सूप वगैरे काढून घेतलं होतं। कारण की कसे ओमला म्हणजे जास्त तिखट तो खात नाही, तो भाजीच खात नाही अजिबात असं तिखट वगैरे। आणि त्यानंतर मग तुला सूप भात लागतं तर त्याला सूप। त्यानंतर मग स्वयंपाक झाला आणि आमचे जेवण वगैरे झाले होते। आता त्यानंतर मग माझे भांडे वगैरे म्हणजे मी किती पण रात्र हो पण मी भांडे घासूनच टाकत असते, मी अजिबात भांडे ठेवत नाही सकाळपर्यंत। कारण की कसं आपण जर रात्रीचे भांडे राहू दिले तसेच तर मग सकाळी आपल्याला उठायला पण लेट झाला तर मग खूप म्हणजे असं हे असतंय ना, सकाळी सकाळी उठलं उठलं आपल्याला किचन फ्रेश वाटलं पाहिजे, मला असं वाटतं। आता त्यानंतर मग मी ते गॅस सगळ्या मी घासून घेतल्या, त्यानंतर धुवून घेतलं पूर्णपणे फडची वगैरे वरची किचन ओट्याची। आता त्यानंतर मग वायफरने पाणी वगैरे काढून घेतलं होतं, आता मला भांडे घासायची होती तर तेच मी घासायला काढली। आणि रियाचं मधात वेगळंच चालू होतं काही आणि मला काही माहिती नव्हतं असं काय करते ही। तर मग मला म्हणजे व्हिडिओ एडिट करताना मी बघितलं तेव्हाच मला कळालं ही अशी काय करते। आता त्यानंतर मी भांडे वगैरे घासायला घेतली आणि भांडे वगैरे घासून घेतली। त्यानंतर मग आज जरा मूड ऑफ झालेला होता माझा कसा, कारण की मिशोकडनं मी 2-3 पार्सल मागवले होते दिवाळीसाठी आणि त्यानंतर ते आले नाही। आणि म्हणजे कसं म्हणजे ऑनलाईन पैसे वगैरे पे केलेले होते त्यांना, तर त्यांनी रिटर्न पैसे वगैरे पाठवून दिले। आणि जवळजवळ 5-6 दिवस म्हणजे 8 दिवस होऊन गेले आमचे म्हणजे ऑर्डर करायला। आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे पुण्यामध्ये ती ऑर्डर आली आणि त्यांनी रिजेक्ट का केली काय माहिती। आता पिनकोड आमचा व्यवस्थित होता सगळं काही, इतके म्हणजे पार्सल वगैरे मागवले ते पण आले, आता काहीच कळालं नाही। त्यांनी मग पैसे रिटर्न केले आणि आता म्हणजे दुसरीकडनं आपण पार्सल मागवू शकतो। आता जवळजवळ म्हणजे 8 दिवस दिवाळी राहिली आणि गॅरंटी नाही की आपले पार्सल आपल्याला वेळेवर मिळेल, तर त्यासाठी मग आता अजिबात मला ऑनलाईन बुकिंग करायची नाहीये। म्हटलं बघू आता मार्केटमध्ये जे मिळेल ते घेऊन घ्यायचं। आता त्यानंतर मग आता आमची शॉपिंग पण बाकी, आता बघू आता शॉपिंगला कधी मुहूर्त आमचा निघतो जायला आणि 1-2 दिवसानंतर तरी आम्हाला जाता येईल शॉपिंगला। तर त्यानंतर मग चला मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा।